नमस्कार. शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या. मोजक्याच शेतकऱ्यांना मिळाला पीक विम्याचा लाभ. यावर्षी सातत्याने नैसर्गिक आपत्तींना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागले. खरीप रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झेलावे लागले. शेतकऱ्यांना या दोन्ही हंगामातील नुकसानीसाठी पीक विम्याचा लाभ मिळू शकलेला नाही. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेद्वारे घरबसल्या मत्स्यपालन करा. सरकार देत आहे यासाठी 60% अनुदान. कापूस दर पुन्हा नरमले. 8,000च्या आत घसरण. गेले काही दिवस 8,000च्या वरती गेलेले कापूस दर पुन्हा खाली घसरले आहेत. आज देऊळगाव राजा बाजार समितीत कापसाला राज्यातील सर्वाधिक कमाल 8,000 रुपये ते किमान 7,000 रुपये दर सरासरी 7,850 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. संजय गांधी निराधार व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांचे अनुदानाचे होणार वाटप. संजय गांधी निराधार योजना आणि वृद्ध भूमिहीन शेतमजुरांचे अनुदानाचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. माहे एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीसाठी शासनाने सुमारे 60 कोटींची तरतूद केली आहे. पुढील 4 दिवस काही भागात पावसाचा अंदाज. संपूर्ण विदर्भ मराठवाड्यातील काही भागात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वर्षभरात हळदीला मिळाले 5,898 ते 16,074 रुपये दर. पाणी टंचाईमुळे दूध उत्पादनाला मोठा फटका. दुधाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता.